मराठा आरक्षणाचा लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे। ज्या मराठा समाजाच्या जोरावर जरांगे यांनी महाराष्ट्रात लाखोंचे मोर्चे काढले, मुंबई ठप्प केली, आता त्याच मराठा समाजातून त्यांच्या आंदोलनाला तीव्र विरोध होताना दिसतोय। आगामी 30 मे पासून जालन्यातील अंतरवाली सराठी येथे जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र या आंदोलनावरून आता मराठा समाजात दोन गट पडले आहेत। मराठा समाजातील तरुणांकडून या आंदोलनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। तरुणांचे म्हणणे आहे की सध्या देशात आणि राज्यात महागाईचा आगडोंब उसळला आहे। शेतकऱ्यांचा कापूस, ऊस आणि कांद्याला भाव नाही तर प्रचंड तापमानही वाढले आहे। अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ एका जातीच्या प्रमाणपत्रासाठी वारंवार आंदोलन करणे योग्य नाही। आंदोलनामुळे समाजात संभ्रम निर्माण होत असून मुंबईतील एवढ्या मोठ्या आंदोलनानंतरही समाजाच्या पदरात काहीच पडले नाही, असा सूर आता उमटू लागला आहे। यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की सरकारने कुणबी प्रमाणपत्राबाबतची सद्यस्थिती समाजासमोर ठेवावी। तसेच जरांगे पाटलांनीही आंदोलन करताना मराठवाड्यातील कडक उन्हाळा आणि देशातील सद्यस्थितीचा विचार करायला हवा। एकंदरीत नेहमी संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी आता सरकारने संवादाची भूमिका घ्यावी आणि जरांगे यांनीही परिस्थितीचे भान ठेवावे, असा मतप्रवाह मराठा समाजात तयार होत आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा .com महाराष्ट्र।